Hello, friends. Welcome to RN English Academy. I am गजानन ताडे. आजपासून आपण इंग्लिश ग्रामरची एक सिरीज सुरू करतो आहे. या सिरीजमध्ये आपण अगदी बेसिकपासून तर ॲडव्हान्स लेवलपर्यंत इंग्लिशचं ग्रामर बघणार आहे. ही सिरीज आपण बघितल्यानंतर तुमचे परीक्षेतील सर्व प्रश्न तर सॉल्व्ह होतीलच, तसेच तुम्हाला इंग्लिश ग्रामरबद्दल कोणतीच अडचण राहणार नाही. तसंच इतर कोणताही व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी बघण्याची आवश्यकता पडणार नाही. तर ही सिरीज बघताना आपल्याला काही गोष्टी करणं महत्त्वाच्या ठरतील. यामध्ये जर आपण वही आणि पेन घेऊन बसलं तर यामध्ये दिलेले नियम असतील किंवा काही वाक्य असतील तर ते तुम्हाला नोट करता येतील. चला तर अधिक वेळ न घालवता आपण यातील पहिला व्हिडिओची आज सुरुवात करूया. आता यामध्ये पहिला जो भाग आपण बघणार आहोत तो आहे पार्ट्स ऑफ स्पीच. आता पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय, पार्ट ऑफ स्पीचचे किती प्रकार आहेत आणि या प्रत्येक भागाचं वर्णन आपण या पहिल्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तसं पाहिलं तर पार्ट्स ऑफ स्पीचवर छोटे छोटे 8 व्हिडिओज बनतील. मात्र आपण हा सर्व भाग एका व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे कदाचित थोडासा लांब असा हा व्हिडिओ होईल. मात्र हा बघितल्यानंतर तुम्हाला निश्चितच पुढे ग्रामरचे जे प्रकार आहेत त्यामध्ये याचा खूप चांगला उपयोग होईल. तर बघूया आपण पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच इज जस्ट अ नेम गिवन टू अ वर्ड बेस्ड ऑन द रोल इट प्लेज इन अ सेंटेन्स. आता इंग्रजीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य असतात. उदाहरणार्थ एक वाक्य आपण या ठिकाणी घेऊया. इंडिया इज माय कंट्री. या वाक्यामध्ये इंडिया इज माय कंट्री इथे आपल्याला वेगवेगळे शब्द असलेले दिसतात. या वाक्यामध्ये असणाऱ्या शब्दांचा, प्रत्येक शब्दाचा एक वेगळा रोल या ठिकाणी आहे. आता हा रोल नेमका कोणता आहे तो अगोदर जर आपण डिस्कस केला तर ते आपल्या नीट लक्षात येणार नाही आणि म्हणून आपण हे जे शब्द आहेत या शब्दांच्या काय भूमिका असतात तर ते इथे बघणार आहोत. पार्ट्स ऑफ स्पीच शब्दांच्या जाती. शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. नंबर 1 नाऊन. नाऊन म्हणजे नाम. नंबर 2 प्रोनाऊन. प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. नंबर 3 ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. नंबर 4 वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद. नंबर 5 ॲडवर्ब. ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. नंबर 5 प्रिपोजिशन, शब्दयोगी अव्यय. नंबर 7 कंजंक्शन, उभयान्वयी अव्यय. नंबर 8 इंटरजेक्शन, केवलप्रयोगी अव्यय. आता यानंतर इथे दिलेली ही पार्ट ऑफ स्पीचची व्याख्या आणि शब्दांच्या जाती ह्या तुम्ही सुरुवातीला नोट करून घ्या. मग आपण या प्रत्येक शब्दाच्या जातीबद्दल या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती बघूया. तर आता आपण शब्दांच्या जातीमधील पहिला जो प्रकार आहे नाऊन तो बघूया. नाऊन म्हणजे नाम. नाऊन इज अ नेम गिवन टू एनी पर्सन, प्लेस, ॲनिमल ऑर फिलिंग अँड थिंग. इथे ॲनिमल पुन्हा पुन्हा झालं आहे. नाऊन इज अ नेम गिवन टू एनी पर्सन, प्लेस, ॲनिमल ऑर फिलिंग अँड थिंग. नाऊन म्हणजे असे नाव जे एखाद्या व्यक्तीला, एखाद्या ठिकाणाला, प्राण्याला किंवा आपली कल्पना किंवा भावना असेल त्याला दिलेलं असते. आता आपण बघूया पर्सन. आता एखाद्या व्यक्तीचं नाव आहे. आता अशोक आहे, अहमद आहे, रीना. हे जे नावं आहेत हे नावं जे दिलेले आहेत तेच नाऊन आहे. यानंतर प्लेसबद्दल आपण बघूया. प्लेस आपल्या देशाची राजधानी दिल्ली, मुंबई, नागपूर किंवा एखादं ठिकाण असेल, गावातील एखादं ठिकाण असेल तर त्यालासुद्धा आपण प्लेस यामध्येच घेऊ शकतो. यानंतर ॲनिमल आहे. कॅट आहे, डॉग आहे, टायगर असेल, लॉयन असेल. तर असे जे नावं आहेत प्राण्यांचे ते नावं म्हणजे नाऊनच आहेत. फिलिंग्स. वेगवेगळ्या प्रकारच्या फिलिंग्स
ह्युमन फिलिंग्स असतात. उदाहरणार्थ हॅपीनेस आहे. हॅपीनेस म्हणजे आनंद. अँगर, राग, फिअर ह्या ज्या भावना आहेत ह्या नाऊन या प्रकारात मोडतात. आता तुम्ही इथे दिलेले उदाहरणं आणि याची दिलेली व्याख्या ही नोट करून घ्या. यानंतर आपण नाऊनचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण बघूया. तर यानंतर बघूया आपण टाईप्स ऑफ नाउन्स. टाईप्स ऑफ नाऊनमध्ये हे 5 प्रमुख प्रकार नाऊनचे पडतात. यामधला पहिला जो प्रकार आहे तो आहे प्रॉपर नाऊन, ज्याला आपण विशेष नाम असे म्हणतो. विशेष नाम म्हणजे काय, तर नेम ऑफ अ पर्टिक्युलर पर्सन, प्लेस, ॲनिमल, थिंग ऑर इव्हेंट. एखादा व्यक्ती, एखादं ठिकाण, प्राणी, वस्तू किंवा एखादी विशेष इव्हेंट असेल, एखादी घटना असेल, तर त्याबद्दल वापरले जाणारे जे नाव आहे त्याला आपण विशेष नाम असे म्हणतो. याचे काही उदाहरणं आपण आता या ठिकाणी बघूया. पर्सन आहे. आता राहुल, मानसी हे जे एका विशिष्ट व्यक्तींचे नावं आहेत आणि म्हणून याला आपण प्रॉपर नाऊन किंवा विशेष नाम असे म्हणतो. आता इथे प्लेसमध्ये आपल्याला इंग्लंड, जपान ह्या गोष्टी बघता येतील. त्यानंतर ॲनिमल आहे. आता मोती, आपल्याकडे कुत्र्याचं नाव बऱ्याचदा मोती असलेलं तुम्हाला दिसून येते. मग मोती हे एका विशिष्ट कुत्र्याचं नाव आहे. यानंतर थिंग, तर पेन, क्लॉक, पेन आहे, घड्याळ आहे, तर ह्या वस्तू आपल्याला विशिष्ट वस्तू असलेल्या दिसतात. यानंतर इव्हेंट आहे. ऑलिम्पिक गेम्स. ऑलिम्पिक गेम्स ही एक विशिष्ट घटना आहे आणि म्हणून ती विशेष नाम या सदरामध्ये येते. यानंतर कॉमन नाऊन, सामान्य नाम आपण बघूया. हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. आता सामान्य नाम म्हणजे काय, तर नेम ऑफ एनी पर्सन. दोघांमधला फरक तुमच्या लक्षात आला असेल की या ठिकाणी पर्टिक्युलर म्हणजे एका विशिष्ट व्यक्तीचं नाव आहे, तर या ठिकाणी नेम ऑफ एनी पर्सन म्हणजे त्या व्यक्तीला दिलेलं ते नाव आहे. त्यानंतर प्लेस, ॲनिमल, थिंग ऑर इव्हेंट. एखादा व्यक्ती, एखादं ठिकाण, एखादा प्राणी, एखादी वस्तू ऑर इव्हेंट जे कॉमन आपण त्यांना म्हणतो. जसं राम असेल, श्याम असेल या सर्वांना आपण मुलगा म्हणतो किंवा मुलं म्हणतो. मानसी असेल, छाया असेल यांना आपण मुलगी किंवा मुली म्हणतो. तर हे कॉमन नाऊन असलेले आपल्याला दिसतात. उदाहरणाने ते तुमच्या अधिक चांगलं लक्षात येईल. इथे बघा, गर्ल, राहुल, मानसी, श्याम वगैरे या सर्वांना आपण गर्ल किंवा बॉय असं संबोधत असतो. यानंतर इथे मोती आलेला आहे. मोती हे विशिष्ट नाव आहे, पण या सर्व कुत्र्यांसाठी डॉग हे नाव असलेलं आपल्याला दिसून येते. मणी वगैरे मांजरला नाव दिलेलं आपल्याला दिसून येते, तर इथे त्यांना आपण कॅट म्हणतो. म्हणजे तो समूह जो आहे त्याला आपण कॅट संबोधतो. यानंतर विशेष नावामध्ये आपण ऑलिम्पिक गेम्स बघितले, मात्र सर्वच खेळांसाठी एक कॉमन नाव येते गेम. तर हे कॉमन नेम आणि विशेष जे नाम आहे याच्यामधला जो फरक आहे तो तुमच्या लक्षात आला असेल. यानंतर पुढचा जो भाग आहे तो आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, भाववाचक नाम. आता भाववाचक नाम काय आहे, तर द नेम ऑफ अ क्वालिटी दॅट पर्सन ऑर थिंग्स हॅव अँड ॲक्शन दे डू ऑर द स्टेट दे फाइंड देमसेल्स इन. आता नेमकं काय अर्थ होतो याचा, तर द नेम ऑफ अ क्वालिटी दॅट पर्सन ऑर थिंग्स हॅव. एखाद्या व्यक्तीमध्ये एखादा जो गुण आहे तर ते असेल, किंवा अँड ॲक्शन दे डू किंवा एखादी कृती त्यांच्याकडून घडलेली असेल, ऑर द स्टेट दे फाइंड देमसेल्स इन किंवा एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये ते सापडले असतील, तर त्या सगळ्या गोष्टींना जे नाव देण्यात येते त्याला आपण भाववाचक नाम असे म्हणतो. आता इथे 2-3 उदाहरणं आपण घेतलेले आहेत की ऑनेस्टी व्यक्तीमधला गुण आहे. क्रुएल्टी हा सुद्धा गुण असलेला आपल्याला दिसून येते. आता स्टेट अवस्था, हार्डनेस, त्यानंतर सॉफ्टनेस. एखादी वस्तू खूप हार्ड असते तर तो हार्डनेस झाला किंवा सॉफ्टनेस आहे. ह्या त्या वस्तूच्या आपल्याला अवस्था असलेल्या दिसतील, ज्याला आपण म्हटलं आहे स्टेट. तर यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो आहे मटेरियल नाऊनचा. मटेरियल नाऊन म्हणजे काय, त्याच्या नावातच दडलेलं आहे की मटेरियल म्हणजे
द्रव्यवाचक नाम. द्रव्य म्हणजे ज्या वस्तू असतात. बघूया आपण नेमकं काय दिलेलं आहे तर. नेम ऑफ अन ऑब्जेक्ट फ्रॉम विच अदर थिंग्स आर मेड. आता अशा वस्तू की ज्यापासून आपल्याला कुठली तरी नवीन वस्तू तयार करता येते. असा एखादा पदार्थ किंवा वस्तू ज्यापासून नवीन वस्तू आपल्याला तयार करता येते. इथे एक पहिलं उदाहरण आपण घेतलेलं आहे कॉटन, कापूस. कापसापासून कापड बनते. आपल्या घरी आई दिवा वगैरे लावते, त्यामध्ये जी वात असते तर ती सुद्धा या कॉटनपासूनच बनते. त्यानंतर गोल्ड आहे, सोन्याचे दागिने. सोन्याच्या दागिन्यांची हौस आपल्याकडे खूप सारी असलेली आपल्याला दिसून येते. तर हे सर्व या गोल्डमधूनच आपल्याला बनलेलं दिसून येते. तर ते मटेरियल नाऊनमध्ये येते. यानंतर सॉल्ट आहे, कळलं का? सॉल्ट, मीठ आपल्या दैनंदिन आहारामध्ये ज्याचा आपण वापर करतो, तर हे द्रव्यवाचक नाम अगदी सहज आपल्या लक्षात येते. यानंतर शुगर आहे, साखर. शुगरच्या पेशंटला नाही खाता येणार, मात्र शुगर हे आपल्या आहारातील एक महत्त्वपूर्ण गोष्ट असलेली दिसून येते. उल, लोकर, जे आपल्याला मेंढीपासून मिळते. तर हे द्रव्यवाचक नाम असलेले आपल्याला दिसतात आणि या सगळ्या गोष्टींपासून कुठल्या तरी नवीन गोष्टी आपल्याला बनताना दिसतात. जसं आपण पाहिलं कॉटनपासून कपडे बनतील, गोल्डपासून ऑर्नामेंट दागिने बनतील. तर अशा या सगळ्या गोष्टी असलेल्या दिसतात. यानंतर पुढचा जो प्रकार आपण पाहतो आहे तर कलेक्टिव्ह नाऊन. कलेक्टिव्ह नाऊनचा अर्थ समूहवाचक नाम किंवा समुदायवाचक नाम असं याला म्हणतात. नेम ऑफ सेम काइंड ऑफ पर्सन्स, ॲनिमल्स ऑर थिंग्स टेकन टुगेदर अँड रिगार्डेड ॲज वन. इथे काय होतं माहिती आहे काय की व्यक्तींचा गट आहे, तर त्यांच्या समूहाला जे आपण नाव देतो तर त्याला आपण कलेक्टिव्ह नाऊन असं म्हणतो. व्यक्ती असतील, प्राणी असतील, वस्तू असतील, त्यांच्या गटाला जे आपण नाव दिलेलं असते तर ते कलेक्टिव्ह नाऊन या सदरामध्ये येते. काय उदाहरण आहे त्याचे? तर यामध्ये फ्लॉक ऑफ शेप, मेंढ्यांचा कळप आहे, किंवा मग हर्ड ऑफ डिअर असेल, हरिणांचा कळप आहे. आता कळपामध्ये एक हरिण किंवा 2 हरिण नसतात, एक ग्रुप असतो त्यांचा, आणि म्हणून त्या सर्व ग्रुपला हे कलेक्टिव्ह नाऊन म्हणून वापरण्यात येतं, हर्ड किंवा फ्लॉक. यानंतर टीम ऑफ बॉईज, मुलांचा संघ. गँग ऑफ रोबर्स, दरोडेखोरांची जी गँग असते, तर त्यामधला हा जो गँग शब्द आहे हा सुद्धा कलेक्टिव्ह नाऊन असलेला आपल्याला दिसून येते. आता या ठिकाणी दिलेले हे प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आणि मटेरियल नाऊन, त्याचप्रमाणे कलेक्टिव्ह नाऊन, हे काही मुख्य प्रकार या नाऊनचे असलेले आपल्याला दिसून येतात. हे तुम्ही पूर्ण नोट करून घ्या, म्हणजे येणारा आपला जो ग्रामरचा पुढचा भाग आहे तर त्यामध्ये तुम्हाला याचा वारंवार उपयोग पडत जाईल. नामानंतर आपण प्रोनाऊन हा पार्ट ऑफ स्पीचचा दुसरा भाग बघूया. प्रोनाऊन इज अ वर्ड टेकन इन प्लेस ऑफ अ नाऊन. आता पहिल्यांदा प्रोनाऊन म्हणजे काय? तर प्रोनाऊन या शब्दाचा अर्थ होतो सर्वनाम, म्हणजे नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. नाम आहे ते प्रत्येक वेळी वापरणं सोयीस्कर नसतं, म्हणून आपण त्याऐवजी एक दुसरा शब्द वापरतो, त्यालाच सर्वनाम असे म्हणतात. उदाहरण बघूया आपण. इथे एक उदाहरण दिलेलं आहे, अमन इज अ स्टुडंट. आता दुसरं वाक्य आहे इज इन माय क्लास. याचा काही अर्थ होत नाही. आता आपण इथे जर लिहिलं अमनच्या ऐवजी ही, तर ही इज इन माय क्लास, हा जो आपण ही शब्द वापरला आहे अमनच्या ऐवजी, तर ही आहे प्रोनाऊन, हा नामाऐवजी वापरलेला शब्द आहे. लाईक टू प्ले क्रिकेट. आता ही जर वापरला आपण तर इथे क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागतो. ते आपण क्रियापदाच्या पुढच्या प्रकारामध्ये पाहूया. ही लाईक्स टू प्ले क्रिकेट. आपण अमन या नामाऐवजी इथे ही हा शब्द वापरलेला आहे आणि ही जो शब्द आहे हा प्रोनाऊन आहे. यानंतर पुढचं उदाहरण आपण घेतलेलं आहे, माधवी इज ड्रॉइंग अ पिक्चर. या वाक्यामध्ये माधवी हा सब्जेक्ट आहे, तो कर्ता आहे, आणि माधवीच्या ऐवजी आपल्याला इथे वापरता येईल शी. आता शी जो शब्द आहे हा माधवी ऐवजी आपण वापरलेला आहे, त्याला आपण सर्वनाम असे म्हणतो. शी इज अ ब्राईट स्टुडंट. तर तुमच्या लक्षात आलं असेल की एखादा पुरुषवाचक नाम आहे त्याऐवजी आपल्याला ही हे सर्वनाम वापरता येते, तर स्त्रीवाचक नाम असेल तर त्याऐवजी आपल्याला शी हे सर्वनाम वापरता येते. इतरही काही सर्वनामं आहेत, त्यांची माहिती आपण खालील चार्टमध्ये बघूया. आता पहा, टाईप्स ऑफ प्रोनाऊन. इथे हा पहिला जो प्रकार आपण घेतलेला आहे तो आहे सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन्स. सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन्स काय अर्थ होतो याचा? तर जे प्रोनाऊन सब्जेक्टच्या जागी वापरलेले असते.
आता इथे अमनच्या ऐवजी आपण ही वापरलं किंवा माधवीच्या ऐवजी शी वापरलं तर हे आहे सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन. मग इथे त्याची उदाहरणं घेतली आहेत. आय, वी, यू, ही, शी, इट, दे. मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते हे जे शब्द आहेत तर हे सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन्स म्हणून आपल्याला वाक्यामध्ये वापरता येतात. यानंतर आहे ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन्स. ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन्स जसे सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन्स हे सब्जेक्टच्या जागी येतात तर ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन्स हे ऑब्जेक्टच्या ठिकाणी येतात. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. कर्माच्या ठिकाणी जेव्हा एखादं प्रोनाऊन येते तेव्हा त्याला ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन्स असे म्हणतात. आता याचं एक उदाहरण आपण इथे बघूया की ही हेल्प्स मी. आता या वाक्यामध्ये ही हेल्प्स मी हा सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टच्या ठिकाणी हे प्रोनाऊन आलेलं आहे तर हे झालं ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन. तर असे याचे हे उदाहरणं दिलेले आहेत इथे. मी, अस, यू, हिम, हर, इट, देम यांना आपण ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन्स असे म्हणतो. यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन्स. याला परावर्तित सर्वनामे असे म्हणतात. परावर्तित सर्वनामे. आता इथे जे उदाहरणं दिले आहेत ते स्पष्ट करण्यासाठी आपण एक वाक्य घेऊया. आय डू इट मायसेल्फ. आय डू इट मायसेल्फ. इथे आय वापरलेला आहे सर्वनाम, पण त्यावर जोर देण्यासाठी इथे मायसेल्फ हा सुद्धा शब्द वापरलेला आहे. म्हणजे ते परावर्तित होऊन मायसेल्फवर आलेलं आपल्याला दिसून येते. यालाच म्हणतात परावर्तित सर्वनामे. मग परावर्तित सर्वनामांचे जे उदाहरणं आहेत ते आहेत मायसेल्फ, हरसेल्फ, हिमसेल्फ, युअरसेल्फ, युअरसेल्व्स. अनेक वचन असताना आपण युअरसेल्व्स वापरतो. त्यानंतर देमसेल्व्स, अवरसेल्व्स ही रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊनची उदाहरणे आहेत. यानंतर पुढचा जो प्रकार येतो तो आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊनचा. डेमॉन्स्ट्रेटिव्ह या शब्दाचा अर्थ होतो दर्शक. दर्शक म्हणजे डायरेक्टिव्ह, जे दर्शविण्यात येतं. दर्शक सर्वनामे. दर्शक सर्वनामांच्या उदाहरणांमध्ये धिस, दॅट, दीज, दोज, हा, ही किंवा अनेक वचनांमध्ये हे शब्द हा, तो वगैरे हे, ते हे जे शब्द येतात तर ते दर्शक सर्वनामांमध्ये येतात. आपल्याला माहीत आहे की धिसचा अर्थ हा, ही, हे होतो. दॅटचा तो, ती, ते होतो. तर हे जे शब्द आहेत हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्समध्ये येते. धिस इज अ बॉल, दॅट इज वगैरे अशा पद्धतीने आपण एखादी वस्तू दाखवत असतो तर त्याला आपण दर्शक सर्वनामे असे म्हणतो. यानंतर इंटरॉगेटिव्ह प्रोनाऊन्स म्हणजे प्रश्नार्थी सर्वनामे. प्रश्नार्थी सर्वनामे एकूण 5 आहेत. हुज, हुम, विच, व्हॉट आणि हू हे जे WH शब्द आहेत. आता या शब्दांना आपण WH शब्द म्हणतो. तर हे जे शब्द आहेत हे 5 शब्द प्रश्नार्थी सर्वनामे म्हणून वाक्यांमध्ये वापरण्यात येत असतात. याच्या पुढचा जो प्रकार आहे तो आहे इनडिफिनाइट प्रोनाऊन्स. आता इनडिफिनाइट प्रोनाऊन्स याचा अर्थ अनिश्चित सर्वनामे. यामध्ये ऑल, ईच, बोथ, फ्यू, एव्हरीवन, नन हे शब्द बरेचदा वाक्यांमध्ये येतात. तुम्ही बघितले असतील ते. आता आपण जेव्हा एक्सरसाइज वगैरे घेऊया त्यामध्ये तुम्हाला हे बघता येतील. तर यांना आपण इनडिफिनाइट प्रोनाऊन्स असे म्हणतो. यानंतर पुढचा प्रकार जो आहे तो आहे पजेसिव्ह प्रोनाऊन्स. पजेसिव्ह या शब्दामध्येच आहे स्वामित्व किंवा मालकी दर्शविणारे सर्वनामे. स्वामित्व किंवा मालकी दर्शविणारे जे सर्वनामे आहेत त्यामध्ये माय, एखादी वस्तू माझी आहे. दिस इज माय पेन, कळलं का? स्वामित्व. नंतर माइन, यानंतर हिज, हर, देअर, नंतर देअर्स, यानंतर युअर, युअर्स, अवर, अवर्स हे सर्व शब्द स्वामित्वदर्शक सर्वनामे आहेत. तुम्ही हा पूर्ण जो इथे चार्ट दिलेला आहे आणि हे पूर्ण माहिती दिलेली आहे ही एकदा नोट डाऊन करा, म्हणजे आपल्याला पुढच्या प्रकाराकडे जाता येईल. यानंतर आपण पुढचा प्रकार बघूया, ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह या शब्दाचा अर्थ विशेषण असा होतो. आता ॲडजेक्टिव्हची म्हणजे काय ते नेमकं बघूया. ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड दॅट डिस्क्राइब्स अ नाउन ऑर प्रोनाउन. विशेषण म्हणजे असा शब्द जो नाम किंवा सर्वनाम यांचं वर्णन करतो किंवा त्याबद्दल विशेष माहिती सांगतो.
किंवा आपण याला असंही म्हणू शकतो की नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जो असतो त्याला आपण विशेषण असं म्हणतो. उदाहरणं दिलेली आहेत पहा. राम इज क्लेव्हर. राम हुशार आहे. आता या वाक्यात जर आपण पाहिलं तर क्लेव्हर या शब्दाने रामबद्दल विशेष माहिती सांगितली आणि म्हणून या वाक्यातील विशेषण आहे राम सॉरी क्लेव्हर. यानंतर श्याम इज क्यूट. श्याम गोंडस आहे. या वाक्यामध्ये क्यूट हे ॲडजेक्टिव्ह आहे कारण क्यूट या शब्दाने श्यामबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे. ॲडजेक्टिव्हचे एकूण 6 प्रकार पडतात. ते आपल्याला या चार्टमध्ये बघायला मिळतात. यापैकी पहिला जो प्रकार आहे तो आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, अर्थातच गुणवाचक विशेषण. वर्ड डिस्क्राइब्स क्वालिटी. हा जो शब्द असतो हा गुणाचं वर्णन करतो किंवा गुणवाचक असतो. गुणवाचक जो शब्द आहे त्याला आपण ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी असं म्हणतो. धीरा इज टॉल. आता टॉल या शब्दाने धीराचं वर्णन केलेलं आहे. धीरा कसा आहे? उंच आहे आणि टॉल या शब्दाने त्याचं वर्णन केल्यामुळे तो आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. पुढचं उदाहरण आपण घेतलेलं आहे ही इज क्लेव्हर. या वाक्यामध्ये क्लेव्हर हा शब्द ही या सर्वनामाबद्दल विशेष माहिती देतो आणि म्हणून या वाक्यामध्ये क्लेव्हर हे ॲडजेक्टिव्ह असलेलं आपल्याला दिसते. टॉल, क्लेव्हर हे ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी आहेत. पुढे ॲडजेक्टिव्हज ऑफ क्वांटिटी. क्वालिटी आणि क्वांटिटीमधला नेमका फरक समजून घ्या. क्वालिटी म्हणजे गुणवाचक आणि क्वांटिटी म्हणजे प्रमाणवाचक विशेषण. आता इथे वर्ड डिस्क्राइब्स क्वांटिटी. किती क्वांटिटीमध्ये एखादी गोष्ट आहे तर ते यामध्ये दाखवलेलं असते. आय हॅव मेनी फ्रेंड्स. मला अनेक मित्र आहेत. किंवा ही हॅज नो फ्रेंड. त्याला अजिबात मित्र नाही. यावरच्या दोन्ही वाक्यांमध्ये पहिल्या वाक्यामध्ये मेनी किंवा दुसऱ्या वाक्यामध्ये नो हे शब्द आपल्याला क्वांटिटी दाखवतात. तिसरं जे वाक्य आहे ते आहे लक्ष्मी हॅज इनफ टाईम. लक्ष्मीकडे पुरेशी वेळ आहे. या वाक्यामध्ये इनफ हा शब्द आपल्याला क्वांटिटी दाखवतो. पुढचा जो प्रकार आहे तो आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. त्याला आपण संख्यावाचक विशेषण म्हणतो. याच्या नामामध्येच दिलेलं आहे की हे संख्या असते. हे संख्यावाचक विशेषण म्हणून जो शब्द वापरला जातो ती संख्या असते. वर्ड डिस्क्राइब्स एक्झॅक्ट नंबर. उदाहरण बघूया. देअर आर 4 बर्ड्स ऑन द ट्री. झाडावर एकूण किती पक्षी आहेत? 4. आणि म्हणून इथे आलेला 4 हा जो शब्द आहे तर 4 हा शब्द ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर आहे. यानंतर शिवानी हॅज 3 बलून्स. शिवानीकडे 3 बलून्स आहेत. इथे 3 हा शब्द हा ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर आहे. आय हॅव 10 नोटबुक्स. इथे 10 हा शब्द ॲडजेक्टिव्ह असलेला आपल्याला दिसतो आणि सर्व शब्द जे आलेले आहेत 4 आहे, 3 आहे, 10 आहेत, हे सर्व शब्द आपल्याला संख्या दाखवतात म्हणून आपण त्यांना संख्यावाचक विशेषण असे म्हणतो. यानंतर डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे दर्शक विशेषण. वर्ड पॉइंट्स आउट अ पर्सन, ॲनिमल ऑर थिंग. हा जो शब्द असतो तो एखाद्या व्यक्तीकडे इशारा करतो म्हणजे दर्शक शब्द आहे. हे असे एकूण 4 शब्द आहेत. धिस, दॅट, दिस आणि दोज. आता हे शब्द सर्वनामामध्ये सुद्धा आले होते. मग सर्वनाम आणि विशेषणांमध्ये नेमका काय फरक आहे तो सुद्धा आपण इथे बघूया. पहिल्यांदा आपण विशेषण म्हणून यांचा वापर कसा होतो ते बघूया. धिस पेन इज माइन. हा माझा पेन आहे. धिस पेन इज माइन. हे जे दर्शक विशेषण आहेत धिस, दॅट, दिस आणि दोज हे अगदी आपल्याला नामाच्या पूर्वी आलेले दिसून येतात. पेनच्या अगोदर धिस आलेला आहे. इथे या पेनच्या अगोदर दॅट आलेला आहे आणि इथे पेन्सिलच्या अगोदर आपल्याला दिस हा शब्द आलेला दिसतो. तर तुमच्या लक्षात आलं असेल की डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह जे आहेत हे नामाच्या अगदी सुरुवातीला येतात. दिस पेन इज माइन, दॅट पेन इज युअर्स, दिस पेन्सिल्स आर माइन. या 3 वाक्यांमध्ये धिस, दॅट आणि दिस आलेले शब्द हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ज आहेत. पुढचा जो प्रकार आहे तो आहे इंटरॉगेटिव्ह ॲडजेक्टिव्ज. आता याला आपण प्रश्नार्थक विशेषण असे म्हणतो. WH वर्ड्स आर यूज ॲज ॲडजेक्टिव्ह. आता इथे 3 शब्द किंवा 3 WH वर्ड असे आहेत
की ज्यांचा उपयोग आपण इंटरॉगेटिव्ह ॲडजेक्टिव्ज म्हणून करतो. असे कोणते शब्द आहेत? ते आहेत व्हॉट, हुज आणि विच. आता हे सुद्धा शब्द या पूर्वीच्या शब्दांप्रमाणेच हे नामाच्या अगदी अगोदर आलेले आहेत किंवा पूर्वी आलेले आहेत. तसे हे WH वर्डसुद्धा नामाच्या अगदी अगोदरच येतील. व्हॉट गेम आर यू प्लेईंग या वाक्यामध्ये व्हॉट हे इंटरॉगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे आणि ते गेम या नामाच्या बद्दल किंवा अगोदर वापरलेलं आहे. विच पिरियड इज गोईंग ऑन नाऊ, तर इथे विच हा शब्द जो आहे या पिरियड या नामाच्या अगोदर आलेला आहे. हुज पेन्सिल इज धिस, ही आता पेन्सिलच्या अगोदर आपल्याला हुज हा शब्द वापरलेला दिसतो. तर हे सर्व व्हॉट, विच, हुज हे शब्द जे आहेत हे इंटरॉगेटिव्ह ॲडजेक्टिव्ज असलेले दिसतात. पुढचा जो प्रकार आहे तो आहे पजेसिव्ह ॲडजेक्टिव्हचा. त्याला आपण स्वामित्वदर्शक विशेषण असे म्हणतो. स्वामित्व, वर्ड शो पजेसिव्हनेस, याचा अर्थ असा आहे की यामधून एखाद्याची मालकी दाखवलेली असते. माय पेन इज ब्लू, माय पेन, आता पेनच्या अगोदर हा जो माय शब्द आलेला आहे हा स्वामित्वदर्शक आहे, माझा पेन, आणि म्हणून माय हा पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये आलेला आहे युअर पेन इज रेड, युअर पेन इज रेड. या वाक्यामध्ये हा युअर शब्द जो आहे हा पेनची मालकी दाखवतो की हा पेन नेमका कोणाचा आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये जे आलेलं आहे हर पेन इज ग्रीन, तर हर पेन, युअर पेन, माय पेन यामध्ये आलेले माय, युअर आणि हर हे 3 शब्द जे आहेत हे स्वामित्वदर्शक शब्द असलेले आपल्याला दिसून येतात. तर तुमच्या आता लक्षात आलं असेल की ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय. ॲडजेक्टिव्ह म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. त्यानंतर आपण ॲडजेक्टिव्ह जे 6 प्रकार आहेत ते सुद्धा इथे बघितलेले आहेत. तुम्ही हे 6ही प्रकार इथे नोट करून घ्या. त्यानंतर आपण पुढचा प्रकार बघणार आहोत. यानंतर आपण एका महत्त्वपूर्ण प्रकाराकडे वळणार आहोत, ते म्हणजे व्हर्ब. व्हर्ब या शब्दाचा अर्थ क्रियापद असा आहे. आता क्रियापद म्हणजे काय, तर क्रियापद म्हणजे असे शब्द जे क्रिया, अवस्था किंवा मालकी दर्शवितात, तसेच वाक्यांचा अर्थ पूर्ण करतात. नॉर्मली व्हर्बला आपण ॲक्शन वर्ड असं संबोधतो, अर्थात ते चुकीचं सुद्धा नाही. मात्र क्रियेच्या सोबतच अवस्था आणि मालकी दर्शविण्याचं काम सुद्धा व्हर्ब करताना आपल्याला दिसतात. आता काही उदाहरणं आपण बघूया. पहिलं उदाहरण पहा, टीचर टीचर्स अ लेसन. या वाक्यामध्ये टीचर हा सब्जेक्ट आहे, तर टीचर्स हे या वाक्यामध्ये आलेलं व्हर्ब आहे. हे चुकून राईट लिहिलं गेलं. इथे टीचर्स हा जो शब्द आहे हा जी टीचिंगची क्रिया आहे ते दर्शविण्याचं काम इथे करतो. तर क्रिया दाखवण्याचं काम या व्हर्बने केलेलं आहे. स्टुडंट्स आर सिटिंग देअर या वाक्यामध्ये आर हे क्रियापद आलेलं आहे आणि आर हे अवस्था दाखवण्याचं काम करते. विद्यार्थी बसलेले आहेत, त्यांची जी बसण्याची अवस्था आहे ते दाखवण्याचं काम या वाक्यामध्ये आर या शब्दाने केलेलं आहे. पुढे जर आपण पाहिलं, उषा हॅज अ डॉग. आता या वाक्यामध्ये उषानंतर आलेला हॅज हा शब्द व्हर्ब असून हॅज हा शब्द त्या डॉगची मालकी दाखवतो आणि म्हणून टीचर्स किंवा आर, हॅज हे या वाक्यामध्ये आलेले व्हर्ब आहेत. आता व्हर्बचे बरेचसे प्रकार पडतात, मात्र यातील आपण काही महत्त्वाचे प्रकार बघूया. टाईप्स ऑफ व्हर्ब्स यामध्ये सर्वात प्रथम आपण बघूया व्हर्ब्स शोईंग स्टेट. जे व्हर्ब्स एखादी स्थिती किंवा अवस्था दाखवतात त्यासाठी जे वापरण्यात येतात ते आहेत बी, हॅव, थिंक आणि लाईक. आता पहिलं उदाहरण आपण पाहूया. अभय वॉज हॅपी. यामध्ये वॉज हा जो शब्द आलेला आहे तर ते बीचा फॉर्म वॉज आलेला आहे. जसे बीचे फॉर्म्स काय आहेत आपल्याला माहीत आहे, एम, इज, आर, वॉज हे बीचे फॉर्म्स आहेत. तर त्यापैकी वॉज हा शब्द इथे आलेला आहे. अभय हा सब्जेक्ट असून वॉज हे व्हर्ब आहे, तर वॉज हा शब्द या वाक्यातील व्हर्ब आहे. यानंतर दुसरं वाक्य आपण बघूया. नोबडी इज रेडी टू गो. हे सुद्धा बीचाच फॉर्म आलेला आहे, तर इथे इज हा शब्द आलेला आहे आणि तो अवस्था दाखवतो. यानंतर
विशाखा हॅज अ कंपॉस बॉक्स या वाक्यामध्ये हॅज हे व्हर्ब आहे. नंतर मदर थिंग्स ही विल कम. आता या वाक्यामध्ये सुद्धा आपल्याला मुख्य जे क्रियापद आहे ते ओळखता येईल. ते थिंग्स इथे आलेलं आहे. तर हे काही व्हर्ब जे स्टेट दाखवतात ते आपण इथे पाहिले. यानंतर या शब्दांवरून तुमच्या लक्षात राहील की स्टेट दाखवणारे किंवा अवस्था दाखवणारे व्हर्ब्स कोणकोणते आहेत. आता व्हर्ब शोईंग ॲक्शन, जसं आपण इथे 3 गोष्टी म्हटल्या होत्या की क्रिया, अवस्था आणि मालकी. तर त्यापैकी जे ॲक्शन किंवा क्रिया दाखवतात असे व्हर्ब्स खूप सारे आहेत. मात्र आपण आपल्या उदाहरणासाठी इथे काही थोडे घेतलेले आहेत. उदाहरणार्थ स्पीक. स्पीक म्हणजे बोलणे आहे. बोलणे ही एक क्रिया आहे. यानंतर टीच. टीच म्हणजे शिकवणे. शिक्षक शिकवतात आपल्याला. तर हे टीचिंगची किंवा टीच ही क्रिया दाखवण्याचं काम या ठिकाणी या टीच या शब्दाने केलेलं आहे. ते एक व्हर्ब आहे. डू. डू म्हणजे करणे. एखादी क्रिया आपण जी करतो त्याला आपण डू असं म्हणतो. यानंतर राईट हा शब्द आहे. लिहिण्याची जी क्रिया आहे त्याला ती क्रिया या राईटमधून दाखवलेली आहे. ते सुद्धा एक व्हर्ब आहे. यानंतर सिंग. गाणे. जे गीत किंवा गाणं गायलं जाते त्यासाठी सिंग हा शब्द आपण वापरतो. कम. कम म्हणजे येणे. येण्याची क्रिया यामधून दाखवलेली आहे. यानंतर गो. जाण्याची क्रिया या गो या शब्दाने दाखवलेली आहे. स्पीक, टीच, डू, राईट, सिंग, कम आणि गो हे सर्व शब्द आपल्याला व्हर्ब दाखवतात. यानंतर इथे काही उदाहरणं आपण घेतलेले आहेत त्याचे. मदर कुक्स फूड. आपण पाहू शकतो की मदर कुक्स फूड या वाक्यामध्ये कुक्स हा जो शब्द आलेला आहे हे या वाक्यातील व्हर्ब आहे. यानंतर आय राईट ए लेटर. पत्र लिहिण्याची क्रिया इथे दाखवलेली आहे आणि त्यासाठी राईट हे व्हर्ब आलेलं आहे. लता सिंग्स अ सॉन्ग. या वाक्यामध्ये सिंग्स हे व्हर्ब आलेलं आहे. आता आपण या वाक्यामधील जर हे व्हर्ब काढले तर या वाक्याला काही अर्थ राहत नाही. मदर फूड, आय अ लेटर, लता ए सॉन्ग या वाक्यामधून कोणताही पूर्ण अर्थबोध होत नाही आणि म्हणून वाक्यामध्ये क्रियापदांची अत्यंतिक आवश्यकता असते. यानंतर काही हेल्पिंग व्हर्ब्स आहेत. जसे काही मुख्य क्रियापदं आहेत तसे काही हेल्पिंग म्हणजे सहाय्यकारी क्रियापदंसुद्धा येतात. त्याला आपण ऑक्झिलरी म्हणतो. यामध्ये टू बी, टू बीचे काही व्हर्ब्स आहेत. टू बीचे मध्ये ॲम, इज, आर, वॉज, वेअर हे टू बीचे व्हर्ब्स आहेत. तर टू हॅवच्या व्हर्बमध्ये हॅव, हॅज आणि हॅड हे 3 व्हर्ब येतात. त्यानंतर टू डूमध्ये तर डू, डज, डीड हे या प्रकारामध्ये मोडतात. तर हेल्पिंग व्हर्ब्समध्ये टू बी, टू हॅव आणि टू डू हे हेल्पिंग व्हर्ब्स आपल्याला आलेले दिसून येतात. इथे काही उदाहरणं आपण घेतले. सी इज रीडिंग अ बुक, ही डज नॉट गो, द पोस्टमॅन कम ऑन मंडे. या वाक्यात जर आपण पाहिलं तर इथे मुख्य क्रियापद वेगळे आणि हेल्पिंग व्हर्ब्स आपल्याला वेगळे असलेले दिसतील. पहिलं वाक्य पाहूया. सी इज रीडिंग अ बुक. या वाक्यामध्ये रीड हे मुख्य क्रियापद आहे. मात्र इथे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स दर्शवण्यासाठी इथे इज हे हेल्पिंग व्हर्ब आलेला आहे. आता पुढचा जो व्हिडिओ येईल त्यामध्ये आपण टेन्स बघूया तर त्यावेळी ही गोष्ट अधिक स्पष्ट होईल. यानंतर दुसरं जे वाक्य आहे ही डज नॉट गो. या वाक्यामध्ये मुख्य क्रियापद गो आहे. मात्र त्या अगोदर आलेला डज हा शब्द हेल्पिंग व्हर्ब म्हणून इथे आलेला आपल्याला दिसून येतो. पुढे द पोस्टमॅन विल कम ऑन मंडे. या वाक्यामध्ये कम हा शब्द एक व्हर्ब आहे. मात्र मुख्य व्हर्ब आहे. त्या अगोदर आलेलं विल हा शब्द हेल्पिंग व्हर्ब असलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर मॉडेल ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत. आता मॉडेल ऑक्झिलरी म्हणून जे व्हर्ब्स वापरण्यात येतात त्यामध्ये कॅन, कुड, मे, माईट, शाल, विल, शूड, वूड, मस्ट आणि ऑट टू हे शब्द मॉडेल ऑक्झिलरीचे व्हर्ब्स म्हणून उपयोगात येतात. आय कॅन स्पीक इंग्लिश फ्लुएंटली, मे आय कम इन, वी मस्ट स्टडी हार्ड. मॉडेल ऑक्झिलरीचा एक स्वतंत्र व्हिडिओ आपण पुढे करणार आहोत. त्यावेळी या प्रत्येक शब्दाबद्दल आपण तिथे विस्तृतपणे चर्चा करूया. सध्या तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की मॉडेल ऑक्झिलरीचे व्हर्ब्स कोणकोणते आहेत आणि ते आपल्याला ओळखता आले पाहिजेत. आय कॅन स्पीक इंग्लिश फ्लुएंटलीमध्ये कॅन, मे आय कम इनमध्ये मे आणि वी मस्ट स्टडी हार्डमध्ये मस्ट हे शब्द मॉडेल ऑक्झिलरीच्या फॉर्ममधले व्हर्ब्स आपल्याला असलेले दिसून येतात. यानंतर सुद्धा ट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स, इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स हे या व्हर्बचे प्रकार आहेत. त्यानंतर रेग्युलर व्हर्ब आणि इरेग्युलर व्हर्ब्स नेमके काय आहेत त्याचा एक चार्ट आपण यानंतर बघूया. सुरुवातीला तुम्ही हा सगळा भाग एकदा नोट डाऊन करा. त्यानंतर आपण
रेग्युलर वर्ब्स आणि इरेग्युलर वर्ब्स याचे 4 प्रकार जे आहेत त्याचा एक चार्ट बघूया, जो चार्ट आपल्याला टेन्समध्ये किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असतील या सर्व प्रकारामध्ये उपयोगी पडणार आहे. इथे एक चार्ट दिलेला आहे, ए चार्ट ऑफ वर्ब फॉर्म्स. आपण जसं अगोदर पाहिलं की काही रेग्युलर वर्ब्स असतात आणि काही इरेग्युलर वर्ब्स असतात. रेग्युलर वर्ब म्हणजे ते वर्ब ज्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपाला ईडी लागलेलं असते, आणि इरेग्युलर वर्ब्स म्हणजे जसं राईट, रोट, रिटर्न याचे सर्व फॉर्म्स तुम्हाला वेगवेगळे दिसतील. तर बघूया या ठिकाणी दिलेले हे काही वर्बचे फॉर्म्स दिलेले आहेत. आता पहिला जो फॉर्म्स असतो ज्याला आपण वर्ब 1 म्हणतो त्याला बेस फॉर्म किंवा क्रियापदाचं मूळ रूप असे म्हणतात. व्ही टू, वर्ब टू हा पास्ट टेन्स फॉर्म असतो. यानंतर तिसरा जो फॉर्म आहे तो आहे पास्ट पार्टिसिपल, आणि चौथा जो आहे प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म. क्रियापदाच्या मूळ रूपाला इथे ING हा प्रत्यय लागलेला असतो. आता इथे काही वर्ब दिलेले आहेत, बघूया आपण. राईट, राईट म्हणजे लिहिणे, राईटचा रोट, रिटर्न आणि रायटिंग. दुसरं आहे रीड, रीड म्हणजे वाचणे, रीड, रेड, रेड. स्पेलिंग जरी याचे सारखे दिसत असले तरी उच्चार मात्र याचा वेगळा होतो. हा रीड, रेड, रेड आणि रीडिंग. सिंग गाणे, सॅंग, संग, सिंगिंग. नंतर आहे ब्रिंग, ब्रिंग म्हणजे आणणे, ब्रॉट, ब्रॉट आणि ब्रिंगिंग. यानंतर बाय, बाय म्हणजे विकत घेणे, बॉट, बायचं होतं बॉट, बॉट आणि बाईंग. आता इकडे जर आपण पाहिलं तर यांचे स्पेलिंग जवळपास सारखे दिसतात, त्यामुळे कन्फ्यूज होण्याची शक्यता असते. तर काही कन्फ्यूज होऊ नका. बघा या ब्रिंगमध्ये आर दिसतो आपल्याला, आणि याच्या प्रत्येक फॉर्ममध्ये इथे आर आलेला दिसतो आहे. तर बायमध्ये कुठेच तुम्हाला आर आलेला दिसत नाही. यानंतर मेक हा शब्द आहे. मेक म्हणजे तयार करणे, बनवणे या अर्थाने. मेक, मेकचा पास्ट टेन्स फॉर्म आहे मेड. यानंतर पास्ट पार्टिसिपल आहे मेड, आणि नंतर प्रेझेंट पार्टिसिपल याचा मेकिंग असा होतो. कॅच, कॅच म्हणजे पकडणे, CATCH, कॅच, कॅचचा कॉट, कॉट आणि कॅचिंग. पुढे आहे ॲन्सर, ॲन्सरचे ॲन्सर म्हणजे उत्तर देणे, ॲन्सर, ॲन्सर्ड, ॲन्सर्ड, ॲन्सरिंग. नंतर डू, डू म्हणजे एखादी गोष्ट करणे. डूचे फॉर्म्स आहेत डू, डीड, डन आणि डुईंग. पुढे बिल्ड, बिल्ड म्हणजे बांधणे, जसं आपण घर वगैरे बांधतो. बिल्ड, बिल्ट, बिल्ट आणि बिल्डिंग. व्हिजिट, व्हिजिट म्हणजे भेट देणे, व्हिजिट, व्हिजिटेड, व्हिजिटेड आणि व्हिजिटिंग असे याचे 4 फॉर्म्स आलेले दिसतात. वर्क, वर्क म्हणजे काम करणे. वर्कचा फॉर्म आहे वर्कड, वर्कड, वर्किंग. यानंतर फाईट हा शब्द आहे. फाईट म्हणजे लढणे. फाईटचा होतो फॉट, फॉट आणि फायटिंग. यानंतर आहे लेंड, लेंड म्हणजे एखादी गोष्ट उसने देणे. लेंड, लेंडचा पास्ट टेन्स फॉर्म आहे लेंट, लेंट आणि लेंडिंग. नंतर आहे वरी, WORRY, वरी म्हणजे चिंता किंवा काळजी करणे. वरी, वरीचं वरीड, वरीड आणि वरिंग असे याचे फॉर्म्स आलेले आहेत. असा एक मोठा चार्ट तुम्हाला तयार करता येईल, आणि हा चार्ट तुम्हाला टेन्सेसमध्ये त्याचप्रमाणे पुढे जेव्हा आपण ग्रामर शिकूया त्या सर्व ठिकाणी याचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल. आता हे तुम्ही नोट डाऊन करा, त्यानंतर आपण पुढच्या फॉर्म्सकडे जाऊया. चला तर यानंतर आपण पुढचा पार्ट्स ऑफ स्पीच बघूया. त्याचं नाव आहे ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब या शब्दाचा अर्थ होतो क्रियाविशेषण. क्रियाविशेषण म्हणजे काय, तर इट गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट अ व्हर्ब. जे क्रियापद आहे त्या क्रियापदाबद्दल किंवा त्या क्रियेविषयी विशेष माहिती सांगण्याचं काम हे क्रियाविशेषण करत असते. उदाहरण बघूया. लता रीड्स स्पीडली, लता वेगाने वाचते किंवा लता वेगाने वाचन करते. या ठिकाणी रीड हे क्रियापद आहे. रीड या क्रियापदाबद्दल इथे स्पीडली या शब्दाने विशेष माहिती सांगितलेली आहे. आता वाचण्याची जी क्रिया आहे
तर ती वाचण्याची पद्धत सांगते आणि म्हणून याला म्हटलं आहे ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. हे जे ॲडव्हर्ब आलेलं आहे ते ॲडव्हर्ब ऑफ मॅनर दाखवते. यानंतर पुढचं वाक्य आहे लता रीड्स नाऊ. आता या वाक्यात जर आपण पाहिलं तर व्हर्ब तेच आहे रीड, मात्र त्या व्हर्बबद्दल माहिती सांगण्याचं काम नाऊ या शब्दाने केलेलं आहे आणि त्याला म्हणतो आपण नाऊ म्हणजे वेळ. लता कधी वाचन करते? ती आत्ता वाचन करते. तर ॲडव्हर्ब ऑफ टाईम या नाऊ या शब्दामधून दिसते. पुढचा जो वाक्य आहे ते आहे लता रीड्स हिअर. लता येथे वाचन करते. आता हिअर हा शब्द काय दाखवतो? तर हिअर हा शब्द दाखवतो आपल्याला प्लेस. ॲडव्हर्ब ऑफ प्लेस, वाचनाची जागा. वाचन कुठे करते? इथे वाचन करते. तर या 3 शब्दांवरून आपल्याला ॲडव्हर्बचे 3 प्रकार इथे समजले आहेत. एक आहे ॲडव्हर्ब ऑफ मॅनर म्हणजे क्रियाविशेषण कुठले? मॅनरबद्दल. ॲडव्हर्ब ऑफ टाईम आणि ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. तर चला बघूया याबद्दल आणखी आपण समजून घेऊया. पुढे दिलेलं पहा ॲडव्हर्ब्स ऑफ मॅनर. यामध्ये क्रिया कशी घडते, घडण्याची क्रिया जी पद्धती आहे ती कशी आहे? तर ही क्रिया या काही पद्धतीने घडते पहा. हॅपीली आनंदाने, सॅडली दुःखाने, केअरफुली काळजीपूर्वक, पीसफुली शांततेनं, स्पीडली वेगाने, इझिली हळुवारपणे, स्लोली पुन्हा हळुवारपणे, वेल फास्ट. हे जे शब्द आहेत हे क्रियाचं वर्णन करतात. हाऊ क्रिया कशी घडते. पुढचा जे भाग आहे तो आहे ॲडव्हर्ब्स ऑफ टाईम. यामध्ये क्रिया केव्हा घडते, तो वेळ कोणता आहे, ती वेळ कोणती आहे ते दाखवलेलं असते. क्रिया केव्हा घडते? व्हेन. तर व्हेनने प्रश्न विचारून आपण ॲडव्हर्ब ऑफ टाईम तिथे ओळखू शकतो. तर हे काही शब्द आहेत पहा जे आपल्याला मदत करतील. नाऊ आता, देन नंतर, टुडे आज, टू नाईट आज रात्री, यस्टरडे काल, यानंतर रिसेंटली एवढ्यातच, लेटर नंतर, सून लवकर, टू नाईट हा शब्द पुन्हा आलेला आहे. यानंतर ऑलरेडी किंवा ऑलरेडी अगोदरच. आता यानंतर आहे ॲडव्हर्ब्स ऑफ प्लेस. यामध्ये क्रिया कोठे घडते, क्रिया घडण्याची जागा कोणती आहे, ठिकाण कोणतं आहे ते यामध्ये दाखवलेलं आहे. व्हेअर तर हिअर आहे येथे, देअर तेथे, अवे म्हणजे दूर, बिहाइंड च्या मागे, डाऊन खाली, बिलो किंवा ऑन. हे जे सर्व शब्द आहेत हे ॲडव्हर्ब ऑफ प्लेस आपल्याला दाखवू शकतात. आता इथे आपण पाहूया की याचे काही उदाहरणं आपण घेतलेले आहेत. कुक्कू सिंग्स हॅपीली. या वाक्यामध्ये कुक्कू सिंग्स हॅपीली, कुक्कू ही कोणत्या पद्धतीने गाते आहे ते इथे दाखवलेलं आहे. हॅपीली. यानंतर आय राईट केअरफुली, मी काळजीपूर्वक लिहितो. द बर्ड्स आर सिटिंग पीसफुली. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर हे आपल्याला मॅनर दाखवते. म्हणजे क्रिया घडण्याची पद्धती कोणती आहे ते यामधून दाखवलेलं आहे. पुढे वाक्य पहा. टुडे आय एम गोइंग टू होम. मी आज घरी जात आहे. दुसरं वाक्य आहे द गेस्ट विल अराईव्ह टुमॉरो. गेस्ट उद्या येतील. इट विल रेन टू नाईट. आज पाऊस पडेल. या वाक्यांमध्ये टुडे, टुमॉरो, टू नाईट हे शब्द आपल्याला वेळ दाखवतात आणि म्हणून याला ॲडव्हर्ब ऑफ आपण टाईम म्हणतो. पुढे दिलेलं आहे ही लिव्ज फार. तो दूर राहतो. द बर्ड्स वेअर फ्लाईंग अबोव द ट्री. पक्षी झाडाच्या वरून उडत होते. वर जेव्हा स्पर्श न होता एखादी क्रिया होते, कळलं का, तर तिथे आपण अबोवचा उपयोग करतो. यानंतर अवर प्राईम मिनिस्टर गोज ॲब्रोड. तर आपले जे पी एम आहेत हे ॲब्रोडला जातात म्हणजे परदेशामध्ये जातात. फार, अबोव, ॲब्रोड हे सर्व शब्द आपल्याला डायरेक्शन दाखवतात. तर अशा पद्धतीने हे ॲडव्हर्बचे काही प्रकार आपण या ठिकाणी पाहिले. यापैकी मॅनर, टाईम, डायरेक्शन हे मुख्य प्रकार असलेले आपल्याला दिसून येतात आणि साधारणतः याच 3 प्रकारांवर परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले असतात. आपण जर हे नीट व्यवस्थित वाचले तर परीक्षेमधील कोणताही प्रश्न निश्चितपणे आपला सॉल्व्ह होऊ शकतो. तर हे आपण नोट डाऊन करूया आणि पुढच्या प्रकाराकडे वळूया. यानंतर आपण पुढच्या भागाकडे येऊया.
ते आहे प्रिपोजिशन. प्रिपोजिशन या शब्दाचा अर्थ होतो शब्दयोगी अव्यय. प्रिपोजिशन्स इंडिकेट द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट. एखाद्या वस्तूची स्थिती दाखवण्यासाठी प्रिपोजिशनचा उपयोग होतो. नेमकी काय स्थिती आहे एखाद्या वस्तूची, तर ते प्रिपोजिशनच्या सहाय्याने दाखवलेलं असते. प्रिपोजिशन्स 3 प्रकारचे आहेत: प्रिपोजिशन ऑफ प्लेस, प्रिपोजिशन ऑफ टाईम आणि प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन. आता यातला पहिला भाग पाहूया आपण. प्रिपोजिशन ऑफ प्लेस. व्हेअर म्हणजे कोठे नेमकं, तर द पेंटर लिव्ज नियर द ओल्ड फोर्ट. सब्जेक्टला अर्थात कर्त्याला आपण जर व्हेअर या शब्दाने प्रश्न विचारला तर आपल्याला प्रिपोजिशन ऑफ प्लेस कळतं. द पेंटर लिव्ज नियर द ओल्ड फोर्ट. आपण जर विचारलं व्हेअर डज द पेंटर लिव्ह, बरोबर उत्तर येतं नियर द ओल्ड फोर्ट. आणि यामध्ये नियर हा जो शब्द आलेला आहे तो इथे आपल्याला प्रिपोजिशन असलेलं दिसते. जवळ, कुठे राहतो तो? ओल्ड फोर्टच्या जवळ. यानंतर दुसऱ्या वाक्यामध्ये आय लाईक गोईंग टू स्कूल. मला शाळेत जायला आवडते. टू स्कूल. द लॉयन जम्प्ड इन टू द वेल. तर नियर, टू, इन टू हे प्रिपोजिशन ऑफ प्लेस आहेत. यानंतर प्रिपोजिशन ऑफ टाईम. स्कूल स्टार्ट्स ॲट 7 o'clock. व्हेनने जर आपण प्रश्न विचारला तर हे आपल्याला प्रिपोजिशन शोधता येते. स्कूल स्टार्ट्स ॲट 7 o'clock. आता नेमकी शाळा किती वाजता सुरू होते, तर 7, आणि त्याच्या अगोदर आलेला शब्द जो आहे हा ॲट, हा प्रिपोजिशन ऑफ टाईम आहे. मदर गोज टू द मार्केट ऑन एव्हरी संडे. केव्हा जाते? प्रत्येक संडेला. आई प्रत्येक संडेला मार्केटमध्ये जाते. आता एव्हरी संडेच्या अगोदर आलेला ऑन हा जो शब्द आहे हा प्रिपोजिशन ऑफ टाईम आहे. पुढे वी व्हिजिटेड काझीरंगा ड्युरिंग द हॉलिडेज. आम्ही काझीरंगा अभयारण्य जे आसाममध्ये आहे, एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध, वी व्हिजिटेड काझीरंगा ड्युरिंग द हॉलिडे. आता केव्हा भेट दिली आपण, तर हॉलिडेजमध्ये, सुट्ट्यांमध्ये. आणि त्या हॉलिडेजच्या अगोदर आलेला हा ड्युरिंग जो आहे हा आपल्याला प्रिपोजिशन ऑफ टाईम दर्शवितो. तर आपल्या लक्षात आलं असेल की हे जे कालदर्शक किंवा वेळदर्शक शब्द आहेत त्याच्या अगोदर हे प्रिपोजिशन ऑफ टाईम आलेलं असते. प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन काय दाखवते? द फॉक्स जम्प्ड इन टू द फॉरेस्ट. द फॉक्स जम्प्ड इन टू द, इथे वेल घेऊया आपण, असं मिनिंग थोडंसं वेगळं होतं. द फॉक्स जम्प इन टू द वेल. या ठिकाणी हा इन टू जो शब्द आलेला आहे हे प्रिपोजिशन आहे. द बर्ड फ्ल्यू थ्रू द ओपन विंडो. आता द बर्ड फ्ल्यू थ्रू त्याची स्थिती दाखवत आहे की नेमकं कुठून त्याने तिथे तो उडाला आहे. यानंतर द पोस्टमॅन वॉक टुवर्ड्स द पोस्ट ऑफिस. पोस्टमॅन हा पोस्ट ऑफिसकडे गेला, त्याची ती नेमकी स्थिती दाखवतो आहे, डायरेक्शन दाखवतो आहे. इन टू आहे म्हणजे आतमध्ये जाण्याची. यानंतर थ्रू आहे, टुवर्ड्स आहेत, हे शब्द आपल्याला डायरेक्शन दाखवतात. तर आणखी काही शब्द आहेत का असे की जे प्रिपोजिशनचं कार्य करतात? म्हणजे प्रिपोजिशन ऑफ प्लेसचेच काही उदाहरणं, टाईमचे काही उदाहरणं आणि डायरेक्शनचे काही उदाहरणं आहेत का? याचं उत्तर हो असं आहे. तर काही महत्त्वाचे प्रिपोजिशन्स आहेत. नेमके 150च्या वर प्रिपोजिशन्स इंग्रजीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यापैकी काही महत्त्वाचे जे प्रिपोजिशन्स आपल्याला नेहमी वाक्यांमध्ये येतात किंवा उदाहरणांमध्ये असतात तर ते आपण इथे घेतलेले आहेत. आता याचं लक्षात ठेवण्याची क्रिया अशी आहे की वारंवार जेव्हा आपण वाचतो तेव्हा हे शब्द आपल्या नजरेसमोर येतात आणि सहज ओळखायला येतात. फारसा काही कठीण असा भाग नाही आहे हा. तर पाहूया आपण. ऑन म्हणजे वर, अबो म्हणजे वरच्या बाजूस. जेव्हा एखादी गोष्ट टेकून असते तेव्हा त्याला आपण ऑन म्हणतो. आणि जसं द बुक इज ऑन द टेबल, पण बर्ड जर जो असेल आणि तो जर झाडाच्या वर असेल तर तो झाला अबोव. द बर्ड इज फ्लाईंग अबोव द ट्री. यानंतर इन आतमध्ये, इनसाईड आतल्या बाजूस, बिटवीन दोघांच्या मध्ये, दोन व्यक्ती बसले आहेत त्यांच्यामध्ये एक व्यक्ती जर बसला असेल तर तो बिटवीन त्या दोघांच्या मध्ये बसला आहे. यानंतर अमंग सर्वांच्या मध्ये, सर्व मुलं क्लासमध्ये बसले आहेत, त्या मुलांमध्ये एखादा विद्यार्थी बसला आहे, तो सर्वांच्या मध्ये बसलेला आहे. बिलो खालच्या बाजूला, बिसाईड बाजूला किंवा जवळ, लाईक सारखा, विथ च्या सोबत, नियर च्या जवळ, ऑफ चाचीचे, फ्रॉम पासून, अपॉन च्या वर, अलॉंग च्या बाजूने, अंडर च्या अंतर्गत, अगेन्स्ट विरुद्ध, अक्रॉस पलीकडे, आफ्टर नंतर आणि ॲट म्हणजे ठिकाणी. हे काही प्रिपोजिशन्स आहेत.
तर आपण जर नीट हा चार्ट वाचला तर मला वाटते प्रिपोजिशन ओळखायला आणि समजायला काही फारसं कठीण जाणार नाही. हे जे शब्द आहेत हे आपले नित्यपरिचयातले शब्द आहेत. फक्त आता आपल्या लक्षात आलं आहे की यांचं पर्टिक्युलर नाव जे आहे ते प्रिपोजिशन असं आहे. तर एखादी वस्तूची स्थिती दाखवण्यासाठी किंवा तो वेळ किंवा ठिकाण दाखवण्यासाठी सुद्धा या प्रिपोजिशनचा उपयोग होतो. यानंतर पुढे जे 2 आता आपले पार्ट ऑफ स्पीच राहिले आहेत तर ते आता आपण पुढे बघूया. त्या अगोदर एवढा भाग तुम्ही नोट डाऊन करा आणि नंतर आपण पुढे बघूया. यानंतर पुढचा भाग आपण बघणार आहोत तो आहे कंजंक्शन. कंजंक्शन या शब्दाचा अर्थ उभयान्वयी अव्यय असा होतो. कंजंक्शन जॉईन्स टू वर्ड्स, क्लॉजेस ऑर फ्रेजेस. कंजंक्शन जे आहे ते 2 शब्द किंवा वाक्यांश जोडण्याचं काम करते. आता इथे आपण एक उदाहरण घेतलेलं आहे. द बॉईज प्ले क्रिकेट आणि दुसरं वाक्य आहे द बॉईज प्ले हॉकी. आता हे 2 वाक्य जोडण्यासाठी इथे आपण अँडचा उपयोग करणार आहोत. आता या 2 वाक्यांमध्ये आपण पाहिलं तर द बॉईज हा कर्ता आणि प्ले हे क्रियापद हे दोन्ही वाक्यांमध्ये आपल्याला समान असलेलं दिसते. मग आपण काय करू, पहिलं इथे द बॉईज प्ले क्रिकेट हे पहिलं वाक्य आपण लिहिलं, त्यानंतर आपण अँड घेतलं आणि जेवढे समान शब्द होते तेवढे कट करून आपण हॉकी घेतला आहे. द बॉईज प्ले क्रिकेट अँड हॉकी या ठिकाणी अँड या कंजंक्शनचा उपयोग झालेला आपल्याला दिसून येतो. यानंतर दुसरं वाक्य आहे द सन रायझेस द बर्ड्स बिगिन चिर्पिंग किंवा चर्पिंग. या वाक्यामध्ये आपण नो सुनर दॅनचा उपयोग करूया. नो सुनर दॅन हा स्वतंत्र प्रकार आपण ज्यावेळी घेऊ त्यावेळी याबद्दल आपण आणखी प्रकाश टाकू, तिथे डिटेलमध्ये हा भाग बघूया. आता इथे पहा, नो सुनर डज द सन राईज दॅन द बर्ड्स बिगिन चिर्पिंग. सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवा की नो सुनर आणि दॅन या कंजंक्शनने हे 2 वाक्य आपण जोडलेले आहेत. कंजंक्शनचे 2 प्रकार असतात. एक आहे सिंपल कंजंक्शन आणि दुसरं आहे कंपाऊंड कंजंक्शन. आता या दोघांमध्ये काय फरक आहे? सिंपल कंजंक्शन जे असते त्यामध्ये एक शब्द किंवा एक वाक्यांश असतो, एक असा शब्दांचा गट असतो का जो एकत्र आहे. आणि दुसरा जो आहे कंपाऊंड कंजंक्शन, यामध्ये 2 स्वतंत्र गट आपल्याला दिसतात, जसं नॉट ओनली बट ऑल्सो, नो सुनर दॅन, नायदर नॉर. हे अगदी सहज पाहिल्यानंतर आपल्याला ओळखायला येतं. साधारणतः असा प्रश्न विचारत नाही की सिंपल कंजंक्शन कोणते आणि कंपाऊंड कंजंक्शन कोणते, तर कंजंक्शनच्या आधारे वाक्य जॉईन करायला येतात. सिंपल कंजंक्शनची उदाहरणं आपण पाहूया. ॲज, टू, एट, बिकॉज, सिन्स, बट, अँड, ॲज सून ॲज वेल ॲज फार ॲज आणि सो दॅट हे सिंपल कंजंक्शनची उदाहरणं असलेले दिसतात. तर कंपाऊंड कंजंक्शनची उदाहरणं इथे नॉट ओनली बट ऑल्सो, नो सुनर दॅन, नायदर नॉर, आयदर ऑर, सो दॅट, हार्डली व्हेन, ॲज इफ, वेअर, बोथ अँड आणि लेस्ट शूड, LEST लेस्ट शूड असे काही कंपाऊंड कंजंक्शन आहेत. आता यापुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये या प्रत्येकांबद्दल आपण तिथे बघणारच आहोत, त्यामुळे इथे अधिक वेळ न घालवता आपण आता आपल्या शेवटच्या प्रकाराकडे वळूया. तोपर्यंत हा भाग पूर्ण नोट डाऊन करा आणि नंतर पुढे आपण शेवटचा प्रकार बघूया. चला तर बघूया पार्ट ऑफ स्पीचचा हा शेवटचा प्रकार. बघता बघता आपण शेवटच्या प्रकाराकडे केव्हा आलो कळलंसुद्धा नाही. आता हा इंटरजेक्शन हा जो प्रकार आहे, इंटरजेक्शन याचा अर्थ होतो केवल प्रयोगी अव्यय. इंटरजेक्शन्स आर वर्ड्स यूज टू एक्सप्रेस सडन फिलिंग्स ऑर इमोशन्स. ज्या आपल्या भावना असतात, भावना उत्स्फूर्तपणे येतात आणि त्या भावना व्यक्त करण्यासाठी इंटरजेक्शनचा उपयोग होतो. सच वर्ड्स आर फॉलोड बाय अन एक्सक्लेमेशन मार्क. हा जो एक्सक्लेमेटरी मार्क आपण देतो शेवटी, उद्गारवाचक चिन्ह, ते त्या शब्दानंतर आलेलं असते, हुर्रेनंतर वगैरे तुम्हाला बघायला मिळते. आता इंटरजेक्शन्स खालीलप्रमाणे आहेत. इंटरजेक्शन जे आहेत तर ते खालीलप्रमाणे त्याचे प्रकार पडतात. जसं एक्सप्रेशन ऑफ जॉय, आनंदाची एखादी भावना आहे ती व्यक्त करायची असेल तर ते आपण या पद्धतीने करतो, हुर्रे. यानंतर ग्रेट, वाव, ह्या ज्या भावना आहेत ह्या आपल्या आनंदाच्या भावना आहेत. यानंतर एक्सप्रेशन ऑफ ग्रीफ, दुःखाची भावना असेल, ओ माय गॉड, अलास, ओ नो, हाऊ सॅड, सो सॉरी. हे जे सर्व शब्द आहेत ह्या दुःखाच्या भावना व्यक्त करण्यासाठी यांचा उपयोग झालेला आपल्याला दिसतोय. अर्थात हे आपण खाली एक्झरसाइजमध्ये बघूयाच. यानंतर एक्सप्रेशन ऑफ सरप्राईज, जेव्हा काही आश्चर्य होतं, वाव,
ही हॅज बॉट अ न्यू कार. व्हॉट अ सरप्राईज. कळलं का? बर्थडे वगैरे असेल, कोणाला सरप्राईज दिले तर निश्चितपणे तो या प्रकारचे वाक्य म्हणतोच. व्हॉट अ सरप्राईज. माय गुडनेस. बाप रे. फॅन्टास्टिक. अमेझिंग. ह्या ज्या भावना आहेत ह्या सरप्राईज व्यक्त करण्यासाठी याचा उपयोग झालेला असतो. यानंतर एक्सप्रेशन ऑफ कन्सेंट, ॲप्रुव्हल ऑर प्रेज. आता नेमकं हे काय आहे ते पाहूया. एक्सप्रेशन ऑफ कन्सेंट. कन्सेंट म्हणजे आपली सहमती दाखवणे. एखाद्या गोष्टीसाठी आपण सहमत आहोत हे दाखवण्यासाठी कन्सेंटसाठी यांचा उपयोग करण्यात येतो. ॲप्रुव्हल त्याचप्रमाणे आपला होकार आणि एखादी स्तुती करायची असेल तर या ठिकाणी दिलेल्या इंटरजेक्शनचा उपयोग होतो. उदाहरणार्थ वेल डन. यानंतर एखाद्याला चांगले मार्क्स पडले असतील आपण वेल डन किंवा कीप इट अप, शिवर, सर्टनली, प्लीज, ब्राव्हो. हे जे शब्द आहेत हे एक्सप्रेशन ऑफ कन्सेंट दर्शवितात. बघूया उदाहरणांमध्ये कशा प्रकारे त्यांचा उपयोग होतो. हुर्रे, वी हॅव ओन द मॅच. ग्रेट, आय वुड लव टू गो अब्रोड. प्रत्येकालाच कधी ना कधी एक फॉरेन ट्रिप करावीशी वाटते. ग्रेट, आय वुड लव टू गो अब्रोड. वाव, दॅट वॉज सो इझी. एखादा मॅथमॅटिक्सचा प्रॉब्लेम वगैरे आहे आणि आपल्याला सॉल्व करता आलं की निश्चितपणे आपल्या तोंडी वाव, दॅट वॉज सो इझी. या उलट जर काही दुःखद घटना घडली असेल, कोणाचं निधन झालं असेल आणि त्यातही तो जर नियर अँड डिअर वन असेल, कोणी जवळचं वगैरे, तर आपल्या तोंडून सहजच शब्द बाहेर पडतात. अलास, ही इज डेड. कळलं का? यानंतर पुन्हा ब्राव्हो, ही हॅज टेकन अ विकेट. क्रिकेटची मॅच खेळताना बघताना निश्चितपणे आपल्या भावनासुद्धा बरेचदा अनावर होतात आणि या पद्धतीने आपण व्यक्त करतो. ब्राव्हो, ही हॅज टेकन अ विकेट. ओ, आय फॉरगॉट टू ब्रिंग माय पर्स. यामध्ये मात्र एक दुःखाची भावना आपल्याला दिसून येते. यानंतर आउच, काही लागलं वगैरे, पायात एकदम काटा वगैरे बोचला किंवा आणखी काही कुठे चमक वगैरे निघाली असेल तर हे शब्द नक्कीच आपल्या तोंडून उत्स्फूर्तपणे बाहेर पडतात. तर आउच, इट हर्ट्स मी. तर यामधून आपल्याला इंटरजेक्शन नेमके कसे असतात आणि त्यांचा उपयोग कसा होतो हे आपल्या लक्षात येतं. ह्या ज्या भावना आहेत ह्या व्यक्त कराव्या लागत नाहीत, आपोआप उत्स्फूर्तपणे आपल्या तोंडून त्या बाहेर येतात. निश्चितपणे आज आपण पार्ट ऑफ स्पीचचे हे 8 प्रकार बघितले आहेत आणि हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजले असतीलच. आता तुम्ही हे सर्व व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे आणि लिहून घेतल्यानंतर जो भाग तुम्हाला समजला नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही पुन्हा हा व्हिडिओ बघू शकता. चला तर पुन्हा भेटूया लवकरच टेन्स काळाच्या व्हिडिओसह.